100ला मॅम 100ला 6ने डिवाइड करायचं. 6 ना. हा नाही मॅम, 3600ला 6ने काहीतरी तसंच होतं ना. आता बघा, अजून एकदा सांगते, लिहून घ्या बाळांनो, ह्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता 100 मीटर आहे, तर त्याचं किलोमीटर मध्ये करताना काय कन्वर्जन करावं लागेल? 0.1 किलोमीटर. करेक्ट आहे? येस मॅम. लक्ष कुठे आहे? मॅम बुक खोलत होतो. हा. त्याच्यानंतर 6 सेकंद आहे. आता 6 सेकंदचं आपल्याला काय करायचं? जसं आपण किलोमीटर मध्ये कन्वर्जन केलंय, त्याचं अवर मध्ये का करायचं किलोमीटर आणि अवर्स मध्ये? कारण आपल्याला जे क्वेश्चन विचारलाय तो कशामध्ये विचारलाय? व्हॉट इज इज स्पीड इन किलोमीटर पर आवर. म्हणजे किलोमीटर आणि आवर मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींचं कन्वर्जन कशात करायचंय? आवर्स मध्ये. मग आता 6 सेकंदचं जर कन्वर्जन करायचं झालं कशामध्ये? आवर्स मध्ये, तर किती सेकंड्स लागतात? म्हणजे त्याचं काय होईल? आवर मध्ये कन्वर्जन होईल. राईट? 3600 सेकंड्स एवढं घ्यावं, तेव्हा 1 आवर मध्ये त्याचं कन्वर्जन होणार आहे. ठीक आहे. 6 सेकंडचं. मग ते किती होतं? 1 डिवायडेड बाय 600. ठीक आहे. येस ऑर नो? सगळ्यांनी लक्ष द्या बाळांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय यूज केलं? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा कोणाकोणाला माहितीये फॉर्म्युला? स्पीड जर काढायचं झालं एखाद्या गोष्टीचं, तर त्याला काय लागतं? डिस्टन्स, किती डिस्टन्स आहे आणि त्याला किती टाइम लागला, त्याच्यावरून आपण त्या अंतराचं आणि त्या वेळेचं डिवायडेशन करून आपण काय काढू शकतो? स्पीड. मग आता डिस्टन्स किती आहे? 0.1 किलोमीटर. सगळ्यांचे रिप्लाय पाहिजेत मला. मी सगळ्यांना अनम्यूट ठेवलेलं आहे, म्यूट कोणालाच केलेलं नाहीये. ठीक आहे. 0.1 किलोमीटर हे डिस्टन्स झालं, डिवायडेड बाय 1. आता हे काय असं येणार? थांबा 1 मिनिट हा. 0.1 किलोमीटर हे आपण काय घेतलं? डिस्टन्स घेतलं, डिवायडेड बाय इथे काय येणार आहे आता? 1 अपॉन 600. टाइम किती आहे आपला? 1 अपॉन 600. 6 सेकंड आपण आवर मध्ये केल्यानंतर काय झालं? 1 अपॉन 600. ठीक आहे. 6 सेकंडचं कन्वर्जन. हे कशाचं कन्वर्जन आहे? 6 सेकंडचं. ठीक आहे. मग आता 0.1 राईट डिवायडेड बाय 1 आहे इथे. आता इथले जर डिवाइड मधलं 600 आहे ते किती कुठे जाणार? इथे जाऊन ते मल्टिप्लाय होणार आहे. ठीक आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं बाळांनो. आता हे 600 जर आपण इथं घेतलं राईट, तर इज इक्वल्स टू किती येतं? आन्सर किती येतं? ते आन्सर जे येईल ते आपलं काय असेल? ऑप्शन मधलं फायनल आन्सर असेल, जे की आपला स्पीड निघेल तो. ठीक आहे. म्हणजेच इथे किती येतं? 60 किलोमीटर पर आवर. किती निघालं? 60 किलोमीटर पर आवर. क्लिअर आहे का सगळ्यांना? बघा, समजले का? येस आर नो? सगळ्यांनी चॅटबॉक्स सॉरी सगळ्यांनी आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्या किंवा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, मोबाईल असेल तर. घ्यायचा नेक्स्ट क्वेश्चन. हँड रेज करा किंवा चॅटबॉक्स मध्ये सांगा.
यस, मनस्वी, श्री, सम्यक बोला ग गाईज, मी तुम्हाला विचारते. झोप झाली नाही दुपारची का? इव्हिनिंगला सगळ्यांनी चहा घेतला नाही मे बी. सम्यक, अनम्यूट करायचं बेटा. झालंय सुरू. अनम्यूट करायला लावले. घे. आन्सर सांग. यस, सम्यक. सांग ना, तुला अनम्यूट केलं. Yes, ma'am. आन्सर हा, सांग. काय येत हे क्वेश्चन नंबर 3 रीड करायचंय. ठीक आहे. Yes. यस, सम्यक, आवाज येतोय माझा? Yes. रीड करतो क्वेश्चन आणि आन्सर सांग. रीड कर. आवाज येत नाही रे बाळा तुझा. Not to. हॅलो सम्यक, Yes, ma'am. आवाज येतोय सांग का? आन्सर सांग. Yes, ma'am. रीड रीड कर क्वेश्चन बाळा, रीड कर क्वेश्चन. A fish tank when full to brim आणि 1 मिनिट, hold इथे जे दिले ना, 45 हे जे meter ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ना, इथे फक्त 4/9 बोलायचं. तुला काय बोलायचंय? 4/9 or by किंवा 4/9 by असं बोलायचंय. तिथे चुकीने ते वेगळंच काहीतरी थोडस झालेलं आहे. ओके, चला स्टार्ट करा. A fish tank when full to the brim hold 45 liters water. To the tank is four opponent full after removing the water. Perimeter by the 4/9 that was filled. How much more water is needed to fill the tank to the brim? Again, note the question is like it ask how much more water is needed to fill the tank on the brim. Give it is 4/9 full. काय सांगते क्वेश्चन मध्ये? सांग. क्वेश्चन मध्ये काय सांगितलं सांग बाळा. फिश टँक तिथं फिश टँक आहे. तिथं 4/9 ते फुल टँक आहे. बरोबर. त्याच्यात ते पाणी किती भरणार? तर कसं काढायचं आता सांग. हम्म सांग बाळा. काल नव्हता का तू सम्यक? सम्यक, काल नव्हता का तू?
नो मॅम. कसं काय? का बरं मिस केला क्लास? मॅम स्कूलचं होमवर्क जास्त होतं म्हणून नाही केलं. तरी पण क्लास करायचा बाळा, क्लासमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी घडतात ना, तर करायचं क्लास. ठीक आहे, होमवर्क तर काय त्याच्यानंतर तू करू शकला येस असेल. आता बघा, फेन फुल टू द ब्रीम होल्ड्स 45 लिटर्स ऑफ वॉटर. किती होतं? 45 फिश टँक मध्ये, राईट? हा. द टँक इज करंटली 4/9 फुल. तो टँक कितीने फुल आहे? फिश टँक 4/9 ने फुल आहे. आफ्टर रिमूव्हिंग द वॉटर, how much more water is needed to fill the tank to the brim again? म्हणजे त्या ब्रीम पर्यंत यायला, ते ब्रीम फुल व्हायला असं किती वॉटर लागेल असं विचारलंय. ठीक आहे, नोट द क्वेश्चन इज लाईकली आस्किंग हाऊ मच मोर वॉटर इज निडेड टू फिल द टँक टू द ब्रीम गिव्हन इट्स करंटली 4/9 फुल. म्हणजे तुम्हाला असं विचारलंय की जर तो 4/9 फुल आहे, 4/9 फुल आहे, तर त्याला 45 होण्यासाठी 45 करायचे ना आपल्याला. म्हणजे काय होईल, तो 45 केल्यानंतर तो फुल भरला असं समजू आपण. ठीक आहे, तर ते 45 होण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल, किंवा किती वॉटर निडेड आहे असं विचारलंय. ठीक आहे, किती लिटर वॉटर आपल्याला किती गरज आहे, किती वॉटरची, ते लिटर मध्ये आपल्याला काढायचंय. कसं काढणार? नवोदयाची बुक आहे असं. मॅम व्हॉट इज मीन बाय ब्रीम? ब्रीम म्हणजे ते फिश टँकचा जो हे आहे ना, त्याला ब्रीम म्हटलंय त्यांनी. म्हणजे एखादा, म्हणजे नाही का, आता एखादी टाकी आहे समज, राईट? अशी ही आता टाकी आहे, राईट? बरोबर सम्यक? ओके. आणि याची टाकीची टोटल कॅपॅसिटी किती आहे? 45 लिटर. बरोबर? येस. ओके. मग त्यांनी काय म्हणतात की आता 4/9 तो फुल आहे, समज इथपर्यंत तो फुल आहे. ठीक आहे, आणि त्यांनी सांगतायत की इथपर्यंत, म्हणजे हा काय झाला, ही झाली तुमची ब्रीम, किंवा आपण जे म्हणतो ना टाकीची एकदम कडा, किंवा फुल टाकी भरेपर्यंत, किंवा काठापर्यंत आपण जे म्हणतो ना, त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? ब्रीम. ठीक आहे, या गोष्टीला आपण ब्रीम म्हणतो. तर 45 लिटर त्याच्यात वॉटर बसण्याची एवढी कॅपॅसिटी आहे. बरोबर? तर 4/9 फुल आहे. तर आपण बाकीचं जे काय वॉटर भरायचंय त्याच्यात, ठीक आहे, फिल करायचंय, तर ते कसं काढू आपण? ठीक आहे, कॅपॅसिटी. एनिवन? सम्यकलाच विचारलं म्हणजे त्याने सांगावं असं नाही काही. मम्मी कब बनेगा? विशान, म्यूट करायचं बेटा.
ओके. सान्वी डी, अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. काय येत आन्सर? आलाय का आन्सर? नो मॅम, मी आता जॉईन झाली. मी काय शिकवलं काय शिकवलं. ओके. कळाला क्वेश्चनचा अर्थ? हो, मी वाचते मग सांगते मग. ठीक आहे. मी आता जस्ट जॉईन झाले 2 मिनिटापूर्वी, म्हणून काहीच नाही कळलं मला काय होतं. लेट का केलं जॉईन व्हायला? मॅम मी मोबाईलच आता बघितला, माहितच नव्हतं आज क्लास आहे. सकाळीच नोटिफिकेशन आलंय ना ग्रुप वरती बाळा. नाही पण मी नाही बघितलं मॅम, सॉरी. ठीक आहे. मिस करू नका तुमचं एवढं वीक घेणार प्रॅक्टिस. ठीक आहे. उद्या पण आहे का? उद्या सुट्टी असेल तुम्हाला, त्यामुळे मी आज 5 to 7 ठेवलाय. कारण एकदा जॉईन झाले की मुलं होतात जॉईन. मग उद्या आणखी ठेवलं की 5 ते 6 आणखी जास्त जॉईन होणार नाही. त्यामुळे कंटिन्यू घ्यावं असं मीच ठरवलं. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाहीये ना 5 to अच्छा. 7? नाही. ठीक आहे. याची जी आन्सर की आहे का याची कोणाकडे? श्री, आन्सर आलं बाळा की काढलंच नाही आणखी? आणि व्हिडिओ ऑन करा गाईज सगळ्यांनी. श्री, अनम्यूट कर. श्री, आर यू देअर? मॅम व्हिडिओ ऑन करायचे. प्रज्वल, आदिती, प्रज्वल जाऊ दे. आदिती, मनस्वी, सम्यक. श्री, काय आला आन्सर बाळा? निघाला आन्सर? मॅम काढत आहे लेकिन आन्सरच नाही. ओके. कसं काढलं मला स्टेप सांग. मॅम काय माझा केलं तू? आन्सरच नाही. आन्सर नाही निघत म्हणजे काय झालंय? काय प्रॉब्लेम झालाय? कुठं अडकले सांग मला. मॅम थांबा, मी एक वेळा काढून बघते. व्हिडिओ ऑन आहे. व्हिडिओ तुम्हाला फक्त एवढंच काढायचं की आता 45 लिटर टोटल टंकीची काय आहे? कॅपॅसिटी आहे. राईट? तो फिश टँक जो आहे त्याची कॅपॅसिटी टोटल किती आहे? 45. आणि 45 मधलं किती भरलेलं आहे? फक्त 4/9 फ्रॅक्शन मध्ये दिलंय. राईट? बरोबर. तर 4/9 जर फ्रॅक्शन मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, तर तुम्हाला काय करावं लागेल त्याच्यातलं काढण्यासाठी?